आणखी एक वाढेल, आणखी एक वाढेल. मी नंतर अर्धा नाही इथे गेलो ना गेम. अरे नाक्यावर गेलो मार्केटला ना, तर सगळं समोर ऊन यायला लागला. नमस्कार मित्रांनो, आजचा ब्लॉग स्टार्ट करतो. आता वाजले 11. ब्लॉग लवकर स्टार्ट केला मी आज. आणखी इथे मम्मीचं पण आवरून झालेलं आहे आणि सोनल पण सगळं जेवण वगैरे झालेलं आहे सगळ्यांचं. मम्मी वाट बघते झोपायचीच. तिला पण झोप येते आणि सोनलला पण झोप येते. दोघांना पण झोपा येतात, मला सोडून. तुला नाही तर हिले रात्र गाजवायची ठरवली. नाईट ड्युटी आहे ती. सिक्युरिटी गार्ड झाली नाईट ड्युटी करून. ती रात्री झोपत नाही. ती चालू होती लाईट ना. दरवाजा खोलीत ठेवला असता तर काय होईल माहिती सीन, ती लाईट ऑटोमॅटिक चालूच राहणार. मम्मी हलणार ना तर लगेच चालू होणार ती लाईट. एरिया कमी आहे ना तो. इथे जरी लावशी ना तरी पण ही काळात राहणार, 2 मिनिट चालूच राहणार. हा दरवाजा कसा असेल त्यावर हे आहेत ना, चाका आहेत ना, त्याचा आवाज येणार ते खास ना. वरच्याने खालचा काय म्हणजे हा तिकडे पाहिजे होता त्या रूम मध्ये, तिकडच्या ह्याच्यामध्ये हा दरवाजा. हा तो फोल्डिंग वाले ते हे अरे नाही का त्या केके मध्ये त्याने आतमध्ये बनवले होते, बघितलं नाही का आपण आतमध्ये एकदा बसलो ना तशी. ते पण छान असतात. त्याचा आवाज नाही काय. तिकडे पण बनेल तो मागे पण बनेल. एका साईडला जा, पट्टी बिट्टीची गरजच नाही. मस्त बनतो तो, भारी असतो. आणि तू हा पार्टिशन तुला फिक्स पार्टिशन नाही, तू काढू पण शकते घालू पण शकते, कधी पाहिजे तसं पार्टिशन करता येतं. तर काही सोनलची नाईट ड्युटी चालू झालेली आहे. आता ती रात्रभर जागी असते आणि सकाळची झोपते. वरती पुसून जा, वरती पुसून जा. जा वर जाऊन झोप जा. थोडं पुस, दंडा घेऊन जाऊन पुस थोडस घे आणि राहा. तिथे रोज पुसलं तरच वरती व्यवस्थित असतं. आम्ही मध्ये तरी रोज पुसतो तर कुठे धुवायची. वरती रोज पुसलं, कारण की विंडो खोली ठेवशी ना, हवा येतात आणि ते घाण उतरत धुवून. तर गाईस सोनलच्या सुट्ट्या तर चालू झालेल्या आहेत. आता बघूया 6 महिन्याच्या सुट्ट्या कधी संपतात तिच्या. डिसेंबर मध्ये संपतील तिच्या सुट्ट्या. बघू काय होतं ते. एक दिवस पुढे मोजत जायचं. आता हा दिवस मोजायचे. पुढच्या महिन्यामध्ये ह्या टायमाला सोनल काय असेल असते बघ कशी. जरा वरती तर बघ, लाजते ती. चौथा माणूस पण दिसेल. चौथा एक असेल. 5 इथे चौथा 5 बाबा पण. एखादा माणूस वाढली, एक वाढली, आणखी एक वाढेल, आणखी एक पुढे वाढेल, आणखी एक वाढेल, अजून एक वाढेल, आणखी एक वाढेल. आणखीन एक पाहिजे तुला. एक बस ना, नंतर बघा. एकाच भागलं पाहिजे. इथे दोघांचं भागताना मुश्किल आहे. नाही रे बाबा, 2 काय तू सांभाळणार आहे. तू आजी मग ती एकच भारी झालंय. माणसाला नाही, बाई माणसाला.
सांभाळणार कसं? मला पण झोप येते गाईच. ही जांभ्या काढते, मला पण झोप येते. झोप येते पण झोप नाही ना. झोप लागत नाही. नाही, आधी 1 तास नाही जात ती बाथरूमला. नंतर 12 नंतर ड्युटी चालू होते तिची. 12 ते 6 ची ड्युटी आहे. नाईट जागायची. 4च्या नंतरचा एक असतं. ते timing 3 वेळा वाजता. जाते, 2-3 वेळा. 3 वेळेस जाणारच. ते fix च झालंय आता. नाही, त्याचं तसंच होणार. झालं आता काय आता 6 अभी तो उसको जल्दी से जल्दी बाहर आने की काही ये. हे बघा, हे मम्मी पण झोपा काढते इथे. नाही, मला संध्याकाळचं उठायलाच होत नव्हतं ते. झोपली नाही, तसं वाटत झोपलीच नाही, झोपून देव. डायरेक्ट 8-9 वाजता उठलीच ती. हा फोन करत. आम्ही ऑफिस मधून आल्यानंतर फोन तर करणार होता तुला. निघालो तेव्हा निघालो फोन केला ना आम्ही. हिला नाही केला, तुला केला फोन. तुला केला ना फोन. मी फोन लावला पहिले, हिलाच लावणार होतो. तुला हिला नाही लावत, तुला लावतो. मला माहिती तू असण्यावरती. 5-5:15 घ्यायचं गावाला. गाडी मी ती पुसून घेते ना, आठवत मग. मी आलो लेट, कारण की ते पेट्रोल वगैरे भरायला गेलो त्यामुळे लेट झाला. हा, तेच नाही. चहा केली होती. पेट्रोल गेलो आणि परत ते हे घालून घेतो त्याकडून तेवढं लेट झालं. कवर वगैरे. संध्याकाळी त्याकडे साखर नको टाकू. हा. नुसतं पावडर पण कमी टाकायला. ग्रीन टीच घे ना मग. हा. नाही, दूधवाली घेणार. दूधवाली घे ना, दूधवाली. ग्रीन टी जातात जळजळ चालू आहे. ग्रीन टी आणि काय घेऊ? मला ग्रीन टीने बरं वाटतं, ऍसिडिटी कमी होते. ग्रीन टी बरं होतं. ग्रीन टी वेगळी आणली आहे, लिंबू आणि हानी आणलीस तू. साधी प्लेन आणायला पाहिजे. प्लेन आणायला पाहिजे होती. इथे सांगा. लेमन हनी वाली. टाकलाच ना त्याला पण मी नाही. ते वेट लॉस करण्यासाठी हनी पण वापरतात आणि लेमन पण वापरतात. ते वेट लॉस करण्यासाठी देतात ते. काय म्हणते, काय खाण्यात गेलं ते? जळजळच करतं नुसतं. काय गेलं नाही, ते झोप बरोबर नाही त्यामुळे होतं. हे बघ, ही पण झोपा काढते आता. गाईस सगळ्यांना झोप आली आहे. ते बघा, हे बघा, इकडे पण मम्मी पण आंबे देते, इथे सोनल देते, इथे मी पण देतोय. माझी मागाशीच झाली. झोप तर येते खूप गाईस, खूप जास्त झोप येते. ते काय पाऊस किती लागवता? अरे कुठे काय, विंडशीटर घालून गेलं तर काय उपयोगच नाही झाला. पाऊस लागत काय गरम झालं असेल तुला. हे सगळं शिजून बाहेर आलं नाही घामाघूम. इथेच पाऊस पडत होता, तिथे नव्हता. मी नंतर बारीक बारीक. अर्धा नाही इथे गेलो ना गेम. अरे नाक्यावर गेलो मार्केटला ना, तर सगळं समोर ऊन यायला लागला कडक. काय मग मी थोडस विंडशीटर मग खोललं, चैन खोलली आणि फक्त हे लावून ठेवलं. स्टिकी लावून. बारीक बारीक नाही तिथे नव्हता. ओलं ओलं थोडंसं होत होतं. नव्हता. तर असं पडून काय फायदा आहे? जो पण तुझं प्लास्टिक लागणार तो पण नाही पडणार. प्लास्टिकला आहे दबा. चला झोपायचा. तुला बाबा बोंगाने सांगितलेलं आहे, कत्तर केलं. बाबा बोंगा. चला चला गाईज, ब्लॉग मी इथे जास्त मोठा नाही करत. सगळ्यांना झोपा येतात, सगळे जांभ्या काढतायत. तर चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. उद्या भेटूया. इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर व्हिडिओ लाईक करा. तुम्ही व्हिडिओ बघता बट व्हिडिओ लाईक नाही करत, तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला, तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर. चला बाय, गुड नाईट. बाय.